मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनात पुन्हा सहभागी झाल्यास खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवू अशी कथित धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शिवसेना पक्षाने केवळ निलंबन नव्हे तर संबंधित अधिकाऱ्याला थेट पोलीस दलातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. नेमका हा वाद कशामुळे निर्माण झाला? मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणते आदेश दिले? ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी सरकारला कोणती आठवण करून दिली? आणि या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. नेमकं काय घडलं? मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनात पुन्हा सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची कथित धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मुद्दा क्रमांक 2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिले? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली. या कारवाईनंतरही विरोधकांनी सरकारवर टीका कायम ठेवत अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुद्दा क्रमांक 3. ठाकरे गटाने बडतर्फीची मागणी का केली? शिवसेना पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी विधिमंडळात ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल अशी घोषणा केल्याची आठवण करून दिली आणि त्याच निकषानुसार या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. मुद्दा क्रमांक 4. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा का महत्त्वाचा ठरतो? किरण काळे यांनी म्हटले की पेपर फुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावाखाली आहेत. अशा वेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कथित धमक्या देणे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर आणि भविष्यातील संधींवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. मुद्दा क्रमांक 5. पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप. या प्रकरणात किरण काळे यांनी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला. आंदोलन हाताळताना पोलिसांनी संविधानाच्या चौकटीत राहून निष्पक्ष भूमिका घ्यावी आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करू नये, असे त्यांनी सांगितले. पोलीस दलाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी निष्पक्ष कारवाई आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुद्दा क्रमांक 6. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरही प्रतिक्रिया. दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही किरण काळे यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनात काही अपप्रवृत्ती घुसल्याचा आरोप करत अशा घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. मुद्दा क्रमांक 7. 26 जुलैच्या आंदोलनाचे आव्हान. किरण काळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 26 जुलै रोजी मुंबईत आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, विद्यार्थ्यांना कथितपणे खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी, शिवसेना पक्षाने केवळ निलंबन नव्हे
तर संबंधित अधिकाऱ्याला थेट बडतर्फ करण्याची मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पूर्वीच्या घोषणेची आठवण करून दिली. तिसरी, या प्रकरणामुळे विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची भूमिका आणि आंदोलनादरम्यान कायद्याची अंमलबजावणी करताना अधिकारांचा वापर कसा व्हावा यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कथित धमक्या देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन पुरेसे आहे का, की अशा प्रकरणांमध्ये थेट बडतर्फीसारखी कठोर कारवाई व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.